पुण्यात राहूनही अनेकांना माहिती नसलेलं शांत, ऐतिहासिक आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक देवस्थान. नमस्कार, मी विजय. आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनल. आज आपण जाणार आहोत कात्रजमधील बनेश्वर मंदिरात. ऐतिहासिक, पौराणिक कथा, निसर्ग आणि श्रद्धा सगळं एकाच ठिकाणी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बनेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पुणे स्टेशन, कात्रज, पीएमटीने जाऊ शकतो. स्वारगेट कात्रज डेपोने आहे. कात्रज डेपो पासून ऑटो रिक्षाने आपण बनेश्वर मंदिराकडे जातो. स्वतःची गाडी असेल तर येणाऱ्यांसाठी पार्किंगची पण सोय इथे उपलब्ध आहे. बनेश्वर मंदिराला भेट द्यायची असेल तर सकाळी लवकर जायचे किंवा संध्याकाळी भेट द्यायची. पावसाळ्यात रस्ता थोडा घसरडा असतो, त्यामुळे हिवाळ्याच्या सीझन मध्ये आपण जाऊ शकतो. निसर्ग खूप छान आहे इथे. बनेश्वर मंदिर हे पुणे शहराच्या दक्षिण भागात येते. कात्रज परिसरात वसलेलं एक प्राचीन शिव मंदिर आहे. कात्रज घाटाच्या पायथ्याशी डोंगररांगांमध्ये आणि हिरव्यागार परिसरात हे मंदिर असल्यामुळे येथे आल्यावर शहराच्या गोंगाटापासून दूर गेल्यासारखं वाटतं. हे ठिकाण पुणे स्टेशन पासून साधारण 12 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराकडे जाताना सुद्धा दोन्ही साईडनी झाडं आहेत मोठमोठी. बनेश्वर मंदिर हे पूर्ण जंगलामध्ये स्थित आहे. निसर्गाच्या सानिध्यात आणि सुंदर असे हे मंदिर आहे. बनेश्वर मंदिराची ट्रिप आपण हे एका दिवसात करू शकतो. लहान मुलांना आवडण्यासारखे हे मंदिर आहे आणि वन विभाग पण आहे. बनेश्वर मंदिराचा इतिहास साधारण यादवकालीन असल्याचं मानलं जातं. काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर 12व्या-13व्या शतकात बांधण्यात आले आहे. बाण म्हणजे बा आणि ईश्वर म्हणजे शंकर अशी मान्यता आहे की येथे भगवान शिवाने बाणाच्या रूपात प्रकट होऊन भक्तांना दर्शन दिले. या भागातून जुन्या काळात व्यापारी मार्ग आणि घाटमार्ग जात असत. प्रवासादरम्यान लोक इथे थांबून पूजन करत असत. स्थानिक कथेनुसार या भागात एक तपस्वी ऋषी शिवभक्ती करत होते. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकर येथे स्वयंभू स्वरूपात प्रकट झाले आहे. त्यामुळे आजही इथला शिवलिंग स्वयंभू मानला जातो आणि भाविकांची श्रद्धा खूप खोल आहे. बनेश्वर मंदिराची रचना अतिशय साधी पण प्रभावी आहे. काळ्या पाषाणात कोरलेली मंदिराची भिंत, गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग, सभामंडपातील कोरीव नक्षीकाम, नंदीची सुंदर मूर्ती. मंदिराची रचना पाहिल्यावर यादवकालीन स्थापत्यशैलीची ओळख स्पष्टपणे आपल्याला जाणवते. मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ घेण्यासाठी मान्यता नाही, त्यामुळे आपण आतला व्हिडिओ घेतलेला नाही. महाशिवरात्री, श्रावण महिना आणि सोमवारी येथे विशेष गर्दी असते. महाशिवरात्रीला अभिषेक, रुद्राभिषेक आणि भजन कीर्तनाचं आयोजन केलं जातं. भाविक येथे नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाल्यावर पुन्हा दर्शनासाठी येतात. बनेश्वर कात्रज परिसरातील एक अतिशय वेगळं आणि आकर्षक स्थान म्हणजे मासे आणि कासवांचे. मंदिराच्या आवारात आल्यावर आपल्याला पाण्याची 2 कुंड दिसली. त्यामध्ये एकामध्ये मासे
आणि दुसऱ्यामध्ये कासव मुक्तपणे फिरताना दिसतात. स्थानिक मान्यतेनुसार हे प्राणी पवित्र मानले जातात. भाविक येथे येऊन मासे आणि कासवांना खाद्य घालतात. हे दृश्य पाहणं म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना याचे आकर्षण वाटते. नद्याचं पाणी स्वच्छ असून नैसर्गिक पद्धतीने त्याची देखभाल केली जाते. वर्षानुवर्षे या ठिकाणी मासे आणि कासव सुरक्षित आहेत. यामागे स्थानिक लोकांची श्रद्धा आणि शिस्त कारणीभूत आहे. काही लोकांच्या मते मासे व कासवांना खाद्य दिल्याने पुण्य मिळतं आणि मनशांती लाभते. त्यामुळे अनेक भाविक मंदिर दर्शनानंतर आवर्जून येथे थांबतात. निसर्ग, प्राणी आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम पुण्यात फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणूनच बनेश्वर हे मासे आणि कासव यासाठी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. या पाण्याच्या कुंडामध्ये मोठ्या आकाराची अनेक वर्षे जगलेली कासव दिसतील. ही कासव येथे मोकळेपणाने फिरतात आणि पाण्यात निवांत पोहतात. स्थानिक लोक सांगतात की खूप वर्ष झाले हे कासव येथे पाण्यामध्ये आम्हाला दिसतात. हिंदू परंपरेनुसार कासवाला विशेष महत्व आहे. कूर्म अवतार भगवान विष्णूंचा दुसरा अवतार हा कासव रूपातील अवतार मानला जातो. त्यामुळे कासव म्हणजे स्थैर्य, संयम आणि दीर्घायुष्याचं प्रतीक समजलं जातं. भाविक येथे कासवांना खाद्य अर्पण करताना मनोभावे प्रार्थना करतात. या ठिकाणी उभं राहिलं की एक वेगळी शांतता जाणवते. शहराच्या गोंगाटापासून दूर पाण्याची हलकी हालचाल, कासवाची मंद गती मन आपोआप शांत होतं. हे कासव आपल्याला एक गोष्ट शिकवतात. हळू चला, पण स्थिर आणि योग्य दिशेने चला. मंदिरातले दर्शन घेतल्यानंतर आपण आता चाललो आहोत बनेश्वर वन उद्यानाकडे. मंदिराच्या शेजारीच बनेश्वर वन उद्यान आहे. पुण्यात इतकं शांत, हिरवंगार आणि निसर्गाच्या अगदी जवळ असलेलं ठिकाण तुम्ही पाहिलंय का? तर आज आपण फिरतो आहोत वन उद्यान बनेश्वर येथे. कात्रज, जेथे निसर्ग, पक्षी, प्राणी आणि मनशांती सगळे एकाच ठिकाणी मिळतं. बनेश्वर वन उद्यानाचा मुख्य उद्देश म्हणजे वनसंवर्धन, स्थानिक वनस्पतींचं जतन आणि नागरिकांना निसर्गाशी जोडणे हा आहे. पूर्वी हा भाग नैसर्गिक जंगलाचा होता. कालांतराने मानवी हस्तक्षेप वाढले, पण वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हा परिसर संरक्षित करण्यात आला. आज हे ठिकाण पर्यावरण, शिक्षण, निसर्गभ्रमण आणि शांत वेळ घालवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आसपासचे खूप शाळेच्या ट्रिप येथे बनेश्वर वन उद्यानाला भेट देतात. मुलांना पाहायला खूप आवडते हे उद्यान. तुम्ही कधी आलात तर हे बनेश्वर वन उद्यान पाहायला नक्कीच या. या वन उद्यानात आपल्याला अनेक प्रकारची देशी झाडे पाहायला मिळतात. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बांबू, साग. पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवागार चादरीसारखा दिसतो. विविध औषधी वनस्पतीही येथे आढळतात. बनेश्वर वन उद्यान हे पक्षी निरीक्षणासाठी अतिशय चांगले ठिकाण आहे. येथे हमखास दिसणारे पक्षी म्हणजे बुलबुल, सुतार, मैना, कावळा. कधी-कधी ससा, खार, सरडे असे छोटे प्राणीही दिसतात. त्यामुळे निसर्गप्रेमींना हे ठिकाण खूप आवडते. आम्ही आलो होतो इथं फोटो काढलेला.
उद्यानात चालण्यासाठी मोकळे ट्रॅक आहेत. सकाळी चालणारे, योग करणारे, ध्यान करणारे लोक नेहमी येथे दिसतात. हळूहळू चालत पक्ष्यांचे आवाज ऐकणे, थंड हवा अनुभवणे हा अनुभव शहरात दुर्मिळ आहे. अनेक लोक बनेश्वर उद्यानात ध्यान करण्यासाठी येतात. इथली शांतता, स्वच्छ हवा आणि निसर्गाच्या सहवासात मानसिक तणाव कमी करायला मदत करते. जर तुम्हाला मोबाईल, गोंगाट आणि गर्दीपासून थोडा वेळ ब्रेक हवा असेल, तर हे ठिकाण परफेक्ट आहे. वन उद्यानात चालताना आपल्याला धबधब्याकडे जाण्यासाठी मार्ग, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहे. हे सर्व मार्ग त्यांनी लिहून ठेवले आहेत. त्यानुसार आपण जाऊ शकतो. बनेश्वर वन उद्यानमध्ये ॲडव्हेंचर पार्क सुद्धा आहे. रोपवे ॲक्टिव्हिटी, झिप लाईन आणि भरपूर ॲडव्हेंचर. बनेश्वर ॲडव्हेंचर पार्क हे मंदिराच्या साईडला जे वन उद्यान आहे तेथे तयार केलेले आहे. या ॲडव्हेंचर पार्कची संकल्पना म्हणजे निसर्गात सुरक्षित थरार, मोठी झाडं, मोकळी जागा आणि हिरवळ यामध्ये ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज उभारल्या गेल्या आहेत. येथे आल्यावर शहराचा गोंगाट पूर्णपणे मागे पडतो. पहिल्यांदा ॲक्टिव्हिटी करताना थोडी भीती वाटते, पण एकदा सुरुवात झाली की कॉन्फिडन्स वाढतो. फ्रेंड्ससोबत तुम्ही ॲडव्हेंचर पार्कला येऊ शकता. कॉलेज स्टुडंट, फ्रेंड्स ग्रुप, फॅमिली. लहान मुलांसाठी वेगळ्या सेफ ॲक्टिव्हिटी असतात. त्यामुळे फॅमिलीसाठीही हे ठिकाण योग्य आहे. बनेश्वर ॲग्री टुरिझम हे कात्रज परिसरातील बनेश्वर मंदिर व वन उद्यानाच्या जवळ वसलेले आहे. पुणे शहरापासून अगदी जवळ असून येथे आलं की थेट गावात आल्यासारखं वाटतं. ॲग्री टुरिझम म्हणजे शेती, ग्रामीण जीवन आणि निसर्ग यांचा प्रत्यक्ष अनुभव. येथे तुम्हाला पाहायला मिळतं शेतीतील पिकं, बैलजोडी, गायी, म्हशी, गावाकडचं वातावरण. लहान मुलांसाठी हे ठिकाण शिकण्यासारखं आणि मजेशीर आहे. बनेश्वर ॲग्री टुरिझममध्ये मिळणारे अनुभव, गायी वासरांसोबतचा वेळ, पारंपरिक शेती साधन पाहणे, मातीच्या वाटेवर चालणे, झाडांच्या सावलीत बसून गप्पा. येथे मोबाईलपेक्षा निसर्ग जास्त बोलतो. येथे मिळणारं साधं, ताजं आणि घरगुती जेवण हे खास आकर्षण आहे. भाकरी, भाजी, पिठलं, ठेचा. खरं गावाकडचं स्वादिष्ट जेवण मन आणि पोट दोन्ही तृप्त होतं. जर तुम्हाला पुण्याजवळ खरं ग्रामीण जीवन अनुभवायचं असेल तर बनेश्वर ॲग्री टुरिझमला एक उत्तम पर्याय आहे. पुण्यातल्या लहान मुलांच्या स्कूल येथे पिकनिकसाठी बनेश्वर ॲग्री टुरिझममध्ये घेऊन येतात. बनेश्वर वन उद्यानामध्ये वॉटर पार्कही आहे. पुणे शहरापासून जवळ असल्यामुळे वीकेंड आउटिंग साठी लोकांची मोठी गर्दी होते. हे ठिकाण वन डे पिकनिक, बर्थडे पार्टी आणि ग्रुप आउटिंग साठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात थंडावा देणे आणि सर्व वयोगटासाठी सुरक्षित जलमजा देणे ही या वॉटर पार्कची मुख्य संकल्पना आहे. स्वच्छ पाणी, लाईफगार्ड आणि सेफ्टी रूल यावर विशेष लक्ष दिले जाते. सानी घ्यायची ना. बनेश्वर हे उद्यान म्हणजे पुण्याच्या गजबटापासून थेट निसर्गाच्या कुशीत नेणारे ठिकाण आहे. तुम्ही बनेश्वर वन उद्यानाला भेट दिली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. निसर्ग जपूया, निसर्ग वाढवूया. बनेश्वर हे ठिकाण केवळ एक मंदिर नाही तर इतिहास, निसर्ग आणि जीवसृष्टीचा आदर शिकवणारं स्थान आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला पुण्याजवळ थंडावा, पाणी आणि धमाल हवी असेल
तर बनेश्वर वॉटर पार्क नक्की ट्राय करा.